परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव राममद्वयम् जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं सप्रपञ्चकल्पितं यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं निष्प्रपञ्च निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं भवाब्धिपोतरूपकं यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं महावाक्यबोधकैर्विराजमानवाक्पदैः परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदेशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्यः विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं संप्राप्य देहविलये लभते च मोक्षं। जय श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। काल आपण सगळ्या श्रोत्यांच्या मनातल्या शंका समर्थांनी ज्या उभ्या केलेल्या होत्या त्याबद्दल चर्चा केली, त्याबद्दल ऐकलं. आणि खरं सांगायचं तर माझ्या अल्पमतीनुसार मला जे काही सुचले, मला जे काही समजले ते सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. कालिदासानं रघुवंशात म्हणलेलं आहे, क्व सूर्यस प्रभव वंशः क्वच अल्पविषया मतिः तितीर्षुर दुस्तरम मोहात उडुपेनास्मि सागरम. अहो, तो एवढा मोठा सूर्याचा वंश कुठे आणि मी कुठे, असं कालिदास म्हणतो. आणि मी काय करतोय तर छोट्याशा नावेतून संपूर्ण हा महासागर ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतो. तसंच काहीसं झालं आहे माझंसुद्धा, की समर्थांचं इतकं अगाध अफाट ज्ञान आहे, आपल्याला दिलेलं त्यांनी काय म्हणू उपदेश इतका आहे की तो असा समजून घेणं आणि समजावून देणं हे अतिशय कठीण झालेलं आहे. इतक्या थोड्या वेळामध्ये आपल्याला हे कसं सगळं मांडायचं. खरं म्हणजे तुम्ही मला खूप संधी पण दिलेली आहे. एका दिवसातच एक समासाची गडबड नाही आहे, पण तरीसुद्धा हे विषयच इतके मोठे आहेत आणि इतकं त्याच्यामध्ये विस्तार आहे की आपण सांगू तेवढं त्यामध्ये थोडंच आहे किंवा कमीच आहे. अहो, विषयांबद्दल जर सांगायचं झालं तर किती जणांनी, मुख्य म्हणजे आपले जे सगळे समीक्षक आहेत, अभ्यासक आहेत,
त्यांनी या विषय त्यागावर खूप काही सांगितलेलं आहे. बेलसरेच असं म्हणतायत की अध्यात्मशास्त्रामध्ये विषय शब्द वारंवार येतो. विषयीय काल सांगितलेलं आहे, पण काही थोड्या गोष्टी राहिल्यात म्हणून मला त्या अजून सांगावेशा वाटत आहेत. विषयीय बंधने असा धातू आहे मूळ संस्कृतमधला, आणि त्याच्यापासून हा विषय शब्द तयार झालेला आहे. म्हणजे विषुणवंती आत्मानम इति विषयः. विषुणवंती म्हणजे जो आपल्याला बांधून टाकतो, आत्म्याला जो बांधून टाकतो तो विषय आहे, त्याचं नाव विषय आहे. किंवा विषयंते जनाः एभिः इति विषयः. म्हणजे असंग आत्मा ज्याच्यामुळं करता आणि भोगता बनतो त्याचं नाव विषय आहे. म्हणजे सगळ्या जनांना हा बांधून टाकतोय बघा. खरं तर आत्मा पूर्ण असंग आहे, तो साक्षी आहे, अनंत आहे, असीम आहे. पण अनात्मदृश्य त्याला गुंतवतं आणि बंधन करतं. कसं ते पहा. अंतःकरणाची उपाधी लागली की असीम आत्मा सीमित जीव बनतो. अंतःकरणातील बुद्धीच्या उपायानं आत्मा स्वतःला कर्ता मानू लागतो. मनाच्या उपाधीनं तो स्वतःला भोगता समजतो. देहाच्या उपाधीनं तो स्वतःला अल्पमती मानतो, अल्पव्यक्ती मानतो, म्हणजे अगदी कमी मानतो स्वतःला. आणि देहच मी आहे म्हणून स्वतःला कर्ता आणि भोगता मानणं हे आपल्या संसाराचं लक्षण आहे. म्हणून निस्संग आत्म्याला जो संसारी बनवतो त्याचं नाव विषय आहे. मला हे फार पटलेलं आहे बघा, की आत्मा खरं निस्संग आहे, पण त्याला संसारात पाडलेलं आहे, संसारात तो आलेला आहे, आणि म्हणून तो ह्या विषयामध्ये मग्न होते. आता विषय कसे येतो? दृश्य, जड, अनित्य, सीमित आणि अनेक आहेत. त्या विषयांची यादी करायची झालं तर आपली एका जन्मात होणारच नाही. आत्मा त्यांचा प्रकाशक आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. आत्मा ज्ञानस्वरूप आहे. स्वतःला आणि स्वहून इतरांना म्हणजे सगळ्या विषयाला प्रकाशित करतो. तो स्वतः द्रष्टा आहे, चेतन आहे, नित्य आहे, असीम आहे, एक आहे, बृहत आहे. त्याच्या इतका मोठा कोणीच नाही. अनात्मदृश्य ज्ञेय म्हणून आत्म्यासमोर आलं की वृत्तीच्या उपाधीनं त्या दृश्याचा तो प्रकाशक बनतो, म्हणजे तो सगळा त्याच्यावर प्रकाश टाकतो. आणि इथे घोटाळा झाला की चेतन आत्म्याची जड अनात्म्याशी म्हणजेच विषयाशी गाठ पडते. आपण वास्तविक चेतन आत्मस्वरूप आहोत. असं असून सुद्धा जड विषयाला आपण सोडू शकत नाही. आपण स्वतःचं मूळ रूपच विसरून चाललो आहे. आपण सगळ्या या बाह्य विषयांमध्येच गुंतत चाललेलो आहे. आणि अशी आपली दीन अवस्था झाली. आपण द्रष्टा आणि साक्षी आहोत, पण दृश्याच्या लोभात इतके अडकलो की पदोपदी दुःखाचा अनुभव येतो. सर्वम दृश्यम, जे काही दृश्य आहे, दृश्यम सर्वम अनात्मा स्यात्, असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि दृगेव आत्मा विवेकिनः, जो विवेकी आहे त्याच्यासाठी दृक म्हणजे त्याची जी दृष्टी आहे, मूळ जो बघणारा आहे तो आत्मा आहे विवेकी लोकांच्यासाठी. मग लोभात आपण इतके अडकतो की पदोपदी आपल्याला दुःखाचा अनुभव येऊन सुद्धा आपल्याला चिकटलेलं दृश्य काही सुटत नाही किंवा सोडताच येत नाही. ती गोष्ट आहे की नाही. एक माणूस खांबाला धरून राहतो आणि मला सोडवा 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 म्हणत असतो. कोणीतरी येतं, अरे म्हणतो काय झालं आहे तुला? नाही म्हणे मला हा खांब सोडतच नाही. तेव्हा तो जो शहाणा माणूस आहे तो त्याला म्हणतो, अरे तू खांबाला पकडलेलं आहेस, खांबाने नाही तुला धरलेलं, तर तू स्वतःला बाजूला कर, तूच त्याच्यापासून दूर हो. तीच अवस्था आपली सगळ्यांची आहे की या विषयांनी आपल्याला पकडलेलं नाही, आपण विषयांना पकडलेलं आहे. आणि ही सगळी हा सगळा अविद्येचा प्रभाव आहे. अविद्येतून वासना प्रगटते आणि ती जीवाला दृश्यामध्ये नेऊन गुंतवते. त्यामुळे व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांना आपण सुखाच्या आशेनं घट्ट चिकटून राहतो. परिणामी आपला आनंद आपल्या अंतर्यामी न राहता या सगळ्या दृश्यांवर अवलंबून राहतो. वास्तविक आपण सुखरूप आणि संतोषरूप आहोत ते विसरून सुख हे विषयांमध्ये आहे किंवा दृश्यामध्ये आहे ही कल्पना स्थिरावली की स्वस्वरूपाची किंमत दृश्याला येते. इंद्रियांच्या द्वारा दृश्यामधून अधिकाधिक सुख भोगणं
हाच जीवनातील परमपुरुषार्थ मिळतो. बनतोच आहे म्हणजे आपण हे सुख संपलं की ते सुख, ते सुख संपलं की ते सुख. आणि इंद्रियांच्या द्वारा दृश्यामधून अधिकाधिक सुख भोगणं हाच जीवनातील परमपुरुषार्थ बनतो. जीवनातील गरजा भागवण्या इतका विषय सत्पुरुषांना देखील सेवन करावा लागतो. पण स्वस्वरूपाचे अनुसंधान राखण्याच्या आड येणारे हे इंद्रिय भोग हे सत्पुरुष पूर्णपणे टाळत असतो. हेच वैराग्याचं मर्म आहे. आणि ईश्वर चिंतनात देह विसरल्यावर त्याच्या परिस्थितीची चौकशी करायला कोण उरतो? तर आता आपण या विषयांपासून कसं दूर जायचं? तुकारामसुद्धा म्हणतायत, विषयाचे सुख येथे वाहे गोड, येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल, असी पत्र तरुवर खैराचे इंगळ, निघतील ज्वाळ तैल पाकी, तप्तभूमीवरी चालविती पार्था, अग्निस्तंभ वाही कवटाळीती, बाही कवटाळीती, म्हणून तुका येतो का कुळती, पुरे यातायाती गर्भवास. हे विषयांच्या सुखामध्ये पुन्हा गर्भवास, पुनरपी जननम, पुनरपी मरणम हे सगळं भोगावं लागतं. आणि त्याच्या मागं गेल्यामुळं आपल्याला हे अस्सीपत्रासारखे जे नरकाच्या यातना आहेत त्या खरं तर आत्ता जिवंतपणेच खूप आपण भोगत असतो. आणि त्याच्या उलट तसंच हे जे आहेत हे मरणापर्यंत सुटत नाहीत. विषय जो मरणासंगी नेणे सुटका भागी, शास्त्राचा केला लुंडा तोडी पारेयला धोंडा, अगदी मोक्ष नाही ठामा काय सांगावे गाढवा, तुका म्हणे ज्ञानगंड देवा सुख पावो नाड. तुका म्हणतायत की हे देवा असले हे मूर्ख लोक प्रपंचात अडकून फसणारच आहेत, त्याला काही इलाज नाही आहे. विषयांचे लोलिंगत जे फजित होतील, नसरे याती कुळ शुद्ध मूळ बीज भावे, शिखासूत्र सोंगवरी दुराचारी दंड पावे, तुका म्हणे अभिमान नारायणान सोसे. अहो, संसारात आसक्त असणारे जीव या परमार्थात फजितीला पात्र होतात. परमार्थात उच्च जात किंवा कुळ याची काही आवश्यकता नसते. फक्त भावशुद्ध आणि निस्वार्थी पाहिजे. वरच्या सगळ्या लक्षणावरून आपण एखाद्या व्यक्तीला ब्राह्मण किंवा हे मानत असतो, म्हणजे जानवं घातलंय, शेंडी आहे. पण त्याच्या आधारावर जर कोणी दुराचार करेल तर त्याला शिक्षाच भोगावी लागेल. नारायणाला कोणत्याही प्रकारचा अभिमान सहन होत नाही आणि तो सर्वांचे गर्व हरण करतो. काल आपण प्रल्हादाच्या इथेही पाहिलेलं आहे की पित्याने इतका छळ केला त्याचा आणि शेवटी त्याला मरण ओढवलं. म्हणून काय करायला पाहिजे? तर विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसविला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, लाभाची असोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. सगळ्यात नाम घेणं आणि आत्ता जे आपल्याला समर्थ सारखं सांगतायत या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर व्हा. कारण हे विषय आपल्याला भुलवत असतात, जीवाला भुलवत असतात. आणि मग आपली कोणी कीव करणार नाही. तर आपल्या मनामध्ये जोपर्यंत नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी. खूप प्रत्येक संतांनी इतकं दिलेलं आहे. म्हणून समर्थांनी पण म्हटलेलं आहे ना, मना वासना चुकवी येर जारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. किंवा मग पुढं म्हणून चांगलं श्लोक समर्थांनी सांगितलेला माहिती आहे. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. म्हणून आपण ज्ञानी विवेकी होण्याचा प्रयत्न करूया. काल 7 म्हणजे 8वी ओवी पण आपण घेतलेली होती. आज 9व्या ओवीपासून हे सुरू करणार आहे. वैराग्ये करावा त्याग, तरीच परमार्थ योग,
प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. आता उत्तर द्यायला समर्थांनी सुरुवात केलेली आहे की वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानंच सर्वांगीण परमार्थ घडतो. म्हणून आपल्याला अनेक साधू संतांच्या गोंदवलेकरांच्या अनेक कथा आहेत आणि त्याच्यातले आपल्याला काही कथा किंवा असे प्रसंग काहीतरी सांगून जातात की आपण काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी आपल्याला त्याच्यातून घेतलं पाहिजे. तसंच भगवद्गीतेनं सुद्धा या मोहांच्या म्हणजे सगळ्या विषयांच्या मागे लागलो तर काय होतं हे दुष्टचक्र सांगणारा एक छान श्लोक सांगितलेला आहे. ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. आणि पुढं अजून ते चक्र आहे. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यति प्रणश्यति. तर ह्या सगळ्या विषयांचं आपण सतत ध्यान करत राहिलो तर त्याची आसक्ती वाढते. आसक्तीमुळं कामभावना कामच वाढत राहतो. कामामुळं क्रोधाची वाढ होते, क्रोधामुळं सम्मोह होतो, सम्मोहामुळं स्मृतिभ्रंश होतो, स्मृतिविभ्रम होतो म्हणजे स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळं माणसाचा पूर्णपणे नाश होतो. तर हे सगळं सर्वस्वाचा नाश करणारं ह्या विषयांचा त्याग का करायला पाहिजे आणि तो कसा करायला पाहिजे किती जणांनी किती प्रकारे सांगितलेलं आहे बघा. जरी हृदयी विषय स्मरती ज्ञानदेव म्हणतात तरी निसंगाही आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू अधिची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैशी. प्रचंड वाऱ्यानं जशी ज्योती ही होऊन जाते, नष्ट होऊन जाते. कास्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी. मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होये भवे होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जैशी तैसी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून आईके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. म्हणजे त्रिभुवनाला जाळणारा हा अग्निसुद्धा नंतर समर्थ होत नाही. मनानं चुकून जरी विषयांचं चिंतन केलं तरी बुद्धिमान ज्ञानीपुरुषाचा मार्ग शोधत अधपतन वेगानं धावत येतं. जैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसित पावे. गिवसित पावे म्हणजे ते शोधत शोधत येते. आणि म्हणून स्थिरबुद्धी मनुष्याचं खूप कौतुक केलेलं आहे. त्यानं आपली इंद्रिय कशी आवरून धरावीत तेही आपल्याला सुंदर अशा एका ह्याच्यातून सांगितलं तेवढं सांगते आणि आपल्या विषयांकडे परत येते. यदा संवरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर ही आपल्याला इंद्रिय कशीच हे करून घ्यायची. जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव इच्छावशे आवरण घेई आपुले आपण. तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या आज्ञेत वागती ज्याची इंद्रिये स्वाधीन तोची स्थितप्रज्ञ जाण. आपल्याला स्थितप्रज्ञाकडे वाटचाल करायची आहे. अनेक श्लोक अनेक ग्रंथ आपण अभ्यासत असतो आणि त्याच्यातून आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे आपण पाहत असतो. आत्ता मी सांगितलं तसं
दहावी ओवी बघूया आपण, की वैराग्ययुक्त त्याग केला तरच आपल्याला परमार्थ घडतो आणि प्रपंचाच्या त्यागानं परमार्थ यथासांग होतो. म्हणून परमार्थाकडे वाटचाल आपल्याला करायची आहे. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. आता या एका ओवीवर खरं आपल्याला खूप चिंतन करता येईल, पण आपण सगळे जाणकार आहात त्यामुळे मी फार बोलणार नाही. की पूर्वी जे जे ज्ञानी होऊन गेलेले आहेत त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट सहन केले, तेव्हाच ते जगात प्रसिद्ध झाले. डोळ्यासमोर ज्ञानदेवांचं पहिलं उदाहरण येतं. किती छळलं हो लोकांनी त्यांना. म्हणजे इतकी गुणी मुलं आणि गुणवान उत्तम सत्वगुणी असे आई बाप वडील असताना त्यांना देहांताची शिक्षा भोगावी लागली आणि आयुष्यभरच कष्टच. समर्थांचे तेच झालेलं आहे. समर्थांना सुद्धा लोकांनी खूप म्हणजे विरोध केला, त्यांच्या परीक्षा घेतल्या, त्यांच्यावर विश्वास नव्हता. तुकारामांचं सुद्धा काय आहे, किती त्रास दिलेला आहे हो. तो मंबाजी म्हणजे एकेकाच्या जर कथा सांगत बसलो तर आपल्याला खरं म्हणतो तसं दिवस पुरणार नाही. या तुकारामांच्या घराच्या मागच तो मंबाजी नावाचा बुवा राहायचा. त्याची मोठी बाग होती, तिथंच एक देऊळ होतं आणि देवळासमोर मंबाजी धुनी करायचा आणि समोर व्याघ्रांबरावर बसायचा, जटा ठेवायचा, कपाळावर शेंदूर लावायचा. बुवाजवळ गांजा पिण्यासाठी सगळे लोक जमायचे त्या मंबाजीजवळ आणि सगळ्या गावच्या चांभार चौकशा तिथं व्हायच्या. तो लोकांना गंडे दोरे द्यायचा, अंगात म्हणे देव यायचा त्याच्या, आणि मग आलेल्या लोकांकडे लोणी तूप साखर गाय लाडू जिलेबी काय हवे ते तो मागायचा. आता काय झालं, भोळी माणसं त्याच्या भजनी लागायची, पण ज्यांना समजलं की हे तुकाराम खरे ज्ञानी आहेत आणि त्यामुळं ती तिकडची गर्दी कमी झाली आणि तुकारामांकडे लोक यायला लागले. मग त्याची खोडी म्हणजे त्यांची खोडी काढण्यासाठी त्यांनी काय केलं मंबाजीनं, तर तुकाराम महाराजांच्या देवळाभोवती प्रदक्षिणेच्या जागी बाभळीच्या फांद्या ठेवल्या. लोकांना प्रदक्षिणा घालता येणार. चौकशी केल्यावर समजलं. मग तुकारामांनी स्वतः त्या फांद्या बाजूला काढल्या. मंबाजीला कळल्यावर त्यांनी चवताळलेलं आहे आणि बाभळीची काटेरी फांदी घेतली, देवळात गेला आणि रागानं म्हटले, अरे बैलोबा, अरे फांद्या कोणी काढल्या? तर ते म्हणतात मी काढल्या. पुन्हा म्हणे गाढवासारखा वर तोंड करून काय बोलतोयस, थांब तुला आता प्रायश्चित्त देतो. आणि त्यांनी त्या काटेरी काठीनं तुकारामांना एवढं रक्तबंबाळ केलंय, त्यांच्या अंगात असंख्य काठे रुतले होते. आणि हा सगळा अत्याचार झाला तरी तुकारामांनी हरिनामाचा गजर सोडला नाही. श्रीहरी मुकुंदा विठ्ठला पांडुरंगा हेच त्यांचं भजन चालू होतं. ते म्हणतात की मला मार सहन करण्याची ताकद दे, काही झालं तरी मी तुझे पाय सोडणार नाही. मला आता राग लोभ नाही, श्रीहरी जन्मभर हाच भाव हीच भक्ती माझ्या ठिकाणी राहू दे. शेवटी मंबाजी थकलेला आहे, बाहेर इतकी गर्दी झालेली आहे, कोणीतरी त्या आवलीला जाऊन सांगितलं आणि ती खूप चवताळून आलेली आहे. अधिक सांगत नाही, पण एकेकाचं उदाहरण पाहिलं तर किती त्रास दिला हो, किती त्रास दिलेला ज्ञानी, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. पण आजही प्रत्येकाच्या मुखामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही जी वाणी आहे, हे जे शब्द आहेत हे विसरत नाहीत. किंवा तुकारामांना सुद्धा आजही आपण जगद्गुरू संत तुकाराम म्हणतो. तर आता हे कशामुळं सगळं होतं, हे लोक का त्रास देत होते. पुढची ओवी पण खूप महत्त्वाची आहे. येर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. सगळे मत्सरानं नाश पावलेले आहेत. आत्ता जे सांगितलं ना की हे दुष्टचक्र आहे सगळं, आणि त्या मत्सराच्या पायात या सगळ्यांचा नाश झालेला आहे. कित्येक अन्नार्थी आणि पोटार्थी मत्सर करत होते, छोट्या गोष्टीसाठी मत्सर करायचं. इतर बिचारी मत्सर करकरूनच नाहीशी झाली, अन्नान्न दशा होऊन गेली, आणि कित्येक तर पोटासाठी बाटलेले सुद्धा लोक आहेत. समर्थांच्या काळात हे जे त्यांच्या तोंडून सगळं लिहिलं गेलं आहे याचं कारण ते आहे की त्यावेळेला
खूप लोक पोटासाठी आपल्या राष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं हे कल्याण पाहत नव्हती आणि ह्या परकीयांच्या नादी लागून, मुसलमानांच्या मागे लागून किंवा त्या काळच्या राज्यकर्त्यांच्या मागे लागून त्यांची चाकरी करण्यामध्ये धन्यता मानत होते. तर वास्तविक ही संत मंडळी प्रपंचात असतात, देहासाठी, कुटुंबासाठी अर्थार्जन करतात, विषय सुखही उपभोगतात. म्हणजेच त्यांनी विषय त्याग केलेला नसतो, पण तरीही त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं असतं, त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं. आणि याचा अर्थ परमार्थासाठी विषय त्यागाची गरज नाही, असं कालचा जो प्रश्न होता तोच पुन्हा इथं उद्भवतो की मग भगवंतासाठी विषय त्यागाची गरज नाही का, असा प्रश्न पडतो. पण इथे मात्र विषयात राहूनही संत त्यात देव पाहतात. भगवत स्वरूप होऊन ते समाधानाने जीवन जगतात. तर सामान्य लोक परमार्थात, देवात, संतातही विषयच बघतात. दोघातला फरक पहा कसा सांगितलं. उपासना, भजन, कीर्तन, निरूपण आदी भक्ती मार्गात आपण असतो, पण देवासाठी देवाला न भजता सांसारिक अडचणी दूर होऊन सुख मिळावं ही त्यामागची भावना असते. म्हणजे परमार्थात आपण विषयच तर आणत असतो आणि संत आणि प्रापंचिक यांच्यातला फरक आहे. ते अजिबात विषयात राहून सुद्धा ते देवच पाहतात, त्यांना प्रत्येक ठिकाणी देव दिसत असतो. आता हे मगाशी सांगितलं तसं की या ज्ञानेश्वरादी चारी भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून किती हिणवलं असेल हो. एकनाथांच्या घरच्यांचाच काय, समाजाचा सुद्धा रोष त्यांना पत्करावा लागला होता. आणि समर्थांनी सुद्धा त्यांच्या साधन काळात अनेक हाल अपेष्टा सोसल्या होत्या. आत्ता सांगितलं तसं तुकारामांची तर गाढवावरून सुद्धा दिंड काढली होती. आणि गोंदवलेकर महाराजांचं तर वर्णन ऐकलंय मी, परवाही रोज वाचत असते की ते इनामदार म्हणून होते इंदूरला, आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की ते महाराजांना घेऊन आले आपल्या, म्हणे आमच्या इथं तुम्ही एका खोलीमध्ये राहा. तर ते म्हणतात नको, मी बाहेर बरं आहे रानावनात. पण नाही, त्यांनी त्यांना आणलं. तर त्या पत्नीला म्हणतात यांची जरा लक्ष दे, त्यांना काय हवं नको ते खायला दे. तर त्या पत्नीनं काय द्यावं त्यांना, लाल तिखटाचे लाडू बनवले आणि एवढे ताटभर घेऊन गेली आणि म्हणती महाराज तुमच्या आवडीचा पदार्थ आणलाय. त्यांनी एक लाडू खाल्ला, आवडला, सगळं ताट संपवलं, ती चाटच पडली. म्हणती दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला अजून आवडीचा पदार्थ आणते. आणि दुसऱ्या दिवशी तिनं काय केली, शेगडी प्रज्वलित केलेली आणि ती शेगडीच तिथं उचलून आणली. निखारे सगळे, महाराजांनी ते निखारे इतके आवडीनं खाल्ले. म्हणे बाई इतके सुंदर पदार्थ मला कोणी दिलेले नव्हते. तीच लज्जित झाली, ओशाळली, त्यांच्या पायावर नतमस्तक झालेली आहे. आणि मग त्यांची शिष्या झाली म्हणा किंवा नामस्मरणाचा तिनं वसा घेतला. तर असे हे मोठे लोक आहेत. तो म्हणजे संतांना निंदा अवहेलना इतकी झेलावी लागलेली आहे किंवा मत्सराच्याही मागे मत्सर किती जणांनी करावा. आता आपण मत्सर हा सामान्य माणसं तर रोज अनुभवत असतो. शेजाऱ्यांची मुलं श्रेष्ठ झाली, जरा गुणवंत झाली, त्यांना जास्त मार्क मिळाले, नंबर आले की इकडे मत्सर व्हायला लागतो. किंवा आपल्याला साधी चटणी भाकरी मिळते आणि श्रीमंत मात्र असे रोज पंचपक्वान्नाची जेवणं करतायत म्हणून आपल्याला मत्सर वाटतो. माझ्या घरात 2 व्हीलर आहे आणि दारामध्ये दुसऱ्यांचे कालच आली हो 4 व्हीलर म्हणून दुःख होते. म्हणजे त्या मत्सराला काही मर्यादाच नाही आहेत. आता आपण पाहतो की या मोठ्या लोकांनी किती हाल किती दुःख पचवलेली आहेत. आत्ता सांगितलं तसं गोंदवलेकर महाराजांची 2 मुलं जेव्हा पोरवयात देवाघरी गेली तर त्यांनी स्वतःची मनाची शांतता ढळू दिलेली नाही, अजिबात ढळू दिली नाही. म्हणून आत्ता सांगितलं तसं ये रमत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणताच मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. तसे अन्नान्न देशाहून काय होत्या ज्ञानदेवांना वाळीत तर टाकलंच, पण भिक्षासुद्धा देत नव्हते. कुचेष्टेचा विषय झालेला होता. मांडे खावे वाटले तर ते परळसुद्धा
ती मुक्ता आणायला गेली तर त्या विसोबांनी तेही फेकून दिलेलं आहे. पण त्यांची एवढी शक्ती होती, एवढी ताकद होती की त्यांनी आपला शरीरातला अग्नी ह्या पाठीमध्ये सगळा एकाग्र केलेला आहे आणि त्याच्यावर तिनं मांडे भाजून दिले. तोच विसोबा नंतर नरमला आहे, हे झालेलं. म्हणून नीट न विचार करता जो मत्सर करतात ना, त्याच्यामुळे लोक अधोगतीला जातात. तर हा विवेक वैराग्य कशासाठी हवं, तर समर्थ एका वाक्यात सांगतायत बघा की भक्तीच्या तराजूत एकीकडे विवेक आणि एकीकडे वैराग्य घातलं की भगवंत प्रसन्न होतो. मग अनाचार हेवा हे काही उरतच नाही. एका श्लोकात म्हणलेलं आहे ना की विवेके तजावा अनाचार हेवा. म्हणून तो मला फार श्लोक आवडतो की काम, ते समर्थच म्हणतायत, मग अशी मी क्रोधाचं आणि कामाचं जसं दुष्टचक्र भगवद्गीतेतलं सांगितलं तसं विवेक पंचकात समर्थ म्हणतात, क्षेत्री विवेक झाला, क्रोध देशोधडी केला, कामदेहींचा कोंडिला, मद मत्सर पाडिला, लोभदंभ नागविला, अहंकार बुडविला, कुत्रे मी पण पळाले. मी पणाचं कुत्रा आहे बरं का, काय त्यांनी कल्पना केल्यात खरं. उगेचा ज्ञान गळाले, फितवेखोर होता द्वंद्व, त्याचा केला शिरच्छेद, तिरस्कार दावेदार, त्यास बोधे केला मार, मन चोरटे धरिले, नित्यनेमे जर्जर केले. तर एकनाथ काय म्हणतात बघा, विवेक कांडणी कांडिने कांडिते साजणी, निजबोध सारणी फिरतसे, देह हे उखळ मन हे मुसळ, कांडिले तांदूळ विवेकाचे, जनार्दनी कांडण कांडिता, ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. आता किती जण या मत्सरापायी आणि मदापायी, मद मत्सर, आपल्याला सगळी उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. महाभारतातला दुर्योधन असेल, रामायणातला रावण असेल, कंस, भागवतात किंवा महाभारतातही कंस. तर ह्यांच्याजवळ विवेक नव्हता, अनाचार होता फक्त, आणि अनाचारानं त्यांचा घात झालेला आहे. त्याच्या उलट पांडव, राम, श्रीकृष्ण यांनी विवेकाने जीवन कसं व्यतीत केलं किंवा कसं करावं हे आपल्याला शिकवले. अहो, देशभक्तांपैकी सावरकरांचा सुद्धा बघा किती छळ केलेला आहे हो. काय त्या अंदमानला आपण जाऊन आला असाल तर तो कोलू काय ओढायचा आणि त्यांना जी अशी अगदी निर्घृण म्हणतात अशी ती हत्या सगळ्यांची केलेली आहे, इतकं छळलेलं आहे. आणि म्हणून आपल्या डोळ्यासमोर या देशभक्तांनी सुद्धा एक हा विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी खूप ठेवलेल्या आहेत. तर त्याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. आता पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैसे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वैराग्य पाहिजे आहे. आणि वैराग्यच नसेल तर बाकी काहीच आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे या सगळ्याचं कारण काय, मगाशी सांगितलं सगळा मत्सर. एकनाथांनी तर त्या मत्सराबद्दल अजूनही म्हटलंय बघा. एकनाथ म्हणतात, मत्सर ज्ञानी याते न सोडी, मा इतर कायसी बापुडी, शिणताती मत्सर वेधे, भोगिताती भोग विविधे, निर्मत्सर भजनी गोष्टी, ऐसा कोणी नाही सृष्टी, एका जनार्दनी मत्सर, तेणे परमार्थ पळे दूर. ह्या मत्सरावर तर फक्त म्हणून म्हणलं ना, एकेका शब्दावर आपण किती अभ्यास करावा, पण तो करून आपल्या अंमलात किती आणावा. आजपासून आपण एक ठरवायचं की मी कुणाचा मत्सर करणार, बस. म्हणजे मग आपल्याला परमार्थ अगदी जवळ आहे. आणि आपण सगळे अभ्यासक आहात, खूप चांगलंच सदाचारच करता आहात, पण तरीसुद्धा कुठेतरी नकळत असा अंशानं का होईना मत्सर जर आपल्या मनात आला तर त्याला आपण थारा द्यायचा नाही. म्हणून शंकराचार्य तर म्हणतात, न मे द्वेष रागौ, न मे लोभ मोहौ, मदे नैव मे नैव मात्सर्य ना भाव. हे काहीच नको, अजिबात नको. द्वेष नको, राग नको, लोभ नको, मोह नको, मद नको, आणि मत्सर तर मात्सर्य भावसुद्धा नको माझ्या ठिकाणी. म्हणून आता वैराग्य मुळीहून नाही, त्यांनी म्हणले की अहो मुळाचंच वैराग्य नसतं.
अर्थात मूळ मायेपासून असाही अर्थ होतो. आणि तो सकळ चराचर सृष्टीपर्यंत वैराग्य नाही आहे. अर्थात त्यांना त्यास अनुभवाचे ज्ञान होत नाही. ज्ञान प्रत्ययाचे नाही. प्रत्यय म्हणजे अनुभव. समर्थांनी किंवा सगळ्या संतांनी आधी सगळे अनुभव घेतलेत आणि अनुभवातून सगळं ज्ञान दिलेलं. आपण सगळे ग्रंथ वाचतो आणि नंतर अनुभव घेतो, पण तो सुद्धा तेवढा प्रभावी नसतो. शुचीचा आचार तो ही नाही भजन कैसे. आणि मुख्य म्हणजे आचरण हे शुद्ध जर पवित्र नसेल तर भजन कुठून मिळणार आहे? मिळणारच नाही आहे. म्हणून अजून शंकराचार्यांचेच डोक्यात बसते ना, धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहो मी चिदानंद स्वरूप आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. ज्या लोकांना अंगचं वैराग्य नाही, स्वतःच्या अनुभवाचं ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, भजन पूजन नाही, त्यांचं जीवन सगळं व्यर्थ आहे. अनेक जण संत आहेत असं दाखवतात, पण मुळात वैराग्य आत मुरलेलं असावं लागतं ना. त्यांचा पेहराव, त्यांचं वागणं बोलणं अगदी संतांसारखं असतं, पण त्यांच्या अंगी वैराग्य नसतं, प्रत्ययाचं ज्ञान नसतं, सदाचार नसतो, भजन पूजन नसतं. त्यांचा संतपणा हा बेगडी असतो. जंगलाचा राजा बनलेला निळा कोल्हा जसा कोल्हेकुई करत, कोल्हेकुई सुरू झाली की तो पळाला. मग तो स्वतः राजा तात्पुरता झाला होता हे विसरलो होतं. स्वतःचं भिंग फुटतं. तसं स्वतःला सज्जन म्हणवणाऱ्यांचं पितळ उघडं पडताच सामान्य जनांना आयतं कोलीतच मिळतं हो. तथाकथित सज्जनांचे दाखवायचे दात निराळे असायचे आणि खायचे दात निराळे असायचे. सज्जन मंडळी विषयमुक्त नाहीत असा सामान्य जीवांचा समज होतो. शीतावरून भाताची परीक्षा करावी किंवा 1-2 आंबे अख्खी आढी नासवतात, तसं सामान्यांच्या संशयातून खरा संतही सुटत नाही बरं. तोही निंदेचा विषय ठरतो. मत्सर आणि बुवाबाजीमुळं खऱ्या संत प्रवृत्तीला, त्यांच्या विषय त्यागाला मोठी चपराक बसते. संशयामुळं समाज मनच रोगट झालेलं आहे. संतांचं मोठेपण हे आहे की समाजाकडून त्यांची निंदा नालस्ती झाली तरीसुद्धा ते समाजाच्याच उन्नतीसाठी झटत असतात. त्या तळमळीपोटीच श्रोत्यांच्या मनातल्या सगळ्या आशंका हे समर्थ दूर करतायत. आणि म्हणून अजून 13वी ओवी आपल्याला घ्यायची आहे. ऐसे प्रकारीचे जन आपण असं म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाची दिसे. अशा प्रकारचे लोक, आत्ता मी सांगितलं तसं, स्वतःला सज्जन म्हणवतात आणि प्रत्यक्षात मात्र हे सगळं काल्पनिकच असतं. म्हणजे साधू सज्जन म्हणवणं वेगळं, त्याचा पेहराव करणं वेगळं, पण प्रत्यक्षात त्यांच्याजवळ ते ज्ञान नसतं आणि त्यांच्यापाशी हे कुठलंच ज्ञान नसल्यामुळं ते उघडे पडतात. त्याच्याबद्दलही त्यांच्या आयुष्यात बरेच प्रसंग होऊन गेलेले आहेत की मला ब्रह्मज्ञान झाले म्हणणारे एक जण येतात गोंदवलेकर महाराजांकडे आणि ब्रह्मदर्शन होण्याकरता नित्य वस्तूक विवेक केला पाहिजे, भोगवासना सोडली पाहिजे असं सगळं सांगत असतात. सहनशक्ती पाहिजे, पैशाचं प्रेम नसलं पाहिजे, स्त्री पुरुष हा भेद गेला पाहिजे, अशा विषयांवर एक गृहस्थ त्यांना म्हणतात. म्हणजे हे सगळं ह्यांनी सांगितलेलं आहे, गोंदवलेकरांनी सांगितलेलं आहे प्रवचनामध्ये. पण एक दिवशी एक जण येतो आणि म्हणतो की सांगा मला ब्रह्म दाखवता का. महाराज म्हणले थांब, आत्ता तर तू निरूपण सगळं ऐकलंस ना, मला सगळं अवगत आहे म्हणतात, मला सारासार काय ते कळलं आहे म्हणतात, भोगवासना राहिली नाही. मग ते स्वतः गृहस्थ म्हणतात मला पैशाचा लोभ नाही. बघा माझ्याजवळ एक पै नसताना ते म्हणतात मी सगळ्या यात्रा करतो, सगळीकडे यात्रा करून आलेला असतो, स्त्री पुरुष भेदसुद्धा माझ्यामध्ये राहिलेला नाही आहे. महाराज म्हणतात शाबास, बरीच तुमची तयारी दिसती हो, मग उद्या तुम्हाला ब्रह्म दाखवतो. दुसऱ्या दिवशी ओढ्यावरून स्नान कर. एक गमतीचा प्रसंग आहे.
पण ब्रह्म हे म्हणजे प्रत्येक ज्ञान हे अंगात मुरलं असलं पाहिजे, त्याचा नुसता देखावा नको आहे. तर ते गृहस्थ स्नान करून येत होते. महाराज एका पटाईत मावशीला म्हणाले, मावशी त्यांचं धोतर फेड म्हणे. मावशी आज्ञा पालनात तरबेज होती. तिनं जाऊन त्यांच्या निऱ्या अशा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आता ती विधवाबाई आपलं धोतर फेडते हे पाहून त्यांच्या तळपायाची आग झाली बरं का, मस्तकात गेली. आणि तरा 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 ते मंदिरात आले आणि म्हणतात, ही बाई आहे का, ही अवदस आहे, डाकीण आहे, डाकीण. महाराज म्हणले, काय झालं? अहो म्हणे, काय सगळे हिनं म्हणे सटवीनं माझं धोतर फेडायला लागली. अहो ती बाई तुम्हाला बाईच दिसते. महाराज म्हणतात, ती तुम्हाला अजून बाईच दिसते. काल तर तुम्ही म्हणलात मला स्त्री पुरुष भेद राहिलेला नाही आहे. वस्त्र फिटल्याची तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला इतका राग येतो. मग तुम्ही जे काल म्हणलात की मला देह, वस्त्र, मान, अपमान या सगळ्याची शुद्ध आहे, मला हे सगळं समजलेलं आहे. मग आता ते म्हणतात तुम्हाला ब्रह्म कसं दाखवू. आणि मग त्यांनी खाली मान घातली आणि महाराजांच्या म्हणण्यानुसार नामस्मरणाला ते लागलेले आहेत. थोडासा गमतीचा प्रसंग आहे, पण मला तो जास्त भावला की जे म्हणतात ना, मला सगळं कळलेलं आहे, मला सगळं कळलेलं आहे, तसं ते कळलेलं नसतं. म्हणून ऐसे प्रकारींचे जन आपण असं म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. अशा प्रकारचे लोक स्वतःला साधू सज्जन म्हणवतात आणि त्यांची स्थिती पाहिली तर आपल्याला त्यांच्याजवळ ज्ञान नसतं हे लक्षात येतं. म्हणजे आत्मज्ञानी सत्पुरुष बाह्यांगानं तुम्हा आम्हासारखेच दिसत आहेत बरं का. त्यांनासुद्धा अन्न, वस्त्र, निवारा यांच्या गरजा असतातच, पण त्या पूर्ण करण्यासाठी ते खटपटही करतात. म्हणजेच ते विषयात आहेत असं आपण मानतो, पण त्यांनी विषय त्याग केला नसतानाही ते भगवंत सन्मुख झालेले असतात. परमार्थात चिरंतन स्थानाचं मानकरी कसं काय बनले, अशा आपल्यासारख्या सामान्यांच्या प्रश्नामागं मत्सराची भावना आणि समाजात फोपावलेली बुवाबाजी कारणीभूत आहे. समर्थांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर आपण अशी बरीच चर्चा करत असतो, पण श्रोत्यांच्या किंवा समाजाच्या मनात जे घर करून राहिलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं इथे समर्थ आपल्याला देत आहेत. ते म्हणतात की विषयत्याग ही बाह्यांगाची स्थिती आहे का अंतरंगाची आहे. तर नीट विचार केला तर ही अंतरंगाची आहे स्थिती. आपण आतून लक्षात घेतलं पाहिजे. हा सगळा विषय त्याग मनाने करायला पाहिजे. नाही तर बाहेरून सगळं करतात लोक, मी ह्याचा त्याग केला, मी त्याचा त्याग केला. किंवा काही वेळेला घरदार, मुलं बाळं, पैसा अडका या सगळ्या गोष्टी अडथळा ठरल्या असत्या, पण त्या असूनसुद्धा आपण या सगळ्या गोष्टीचा कसा त्याग करायचा, आपल्या मनातून ते चिंतन सोडलं पाहिजे आहे. म्हणून ध्यायतो विषयान पुंसस. ध्यायतो हा शब्द जो मगाचा आहे ना, तो डोक्यात घ्यायचा आहे. त्याचं सतत चिंतनच असतं, ध्यानच असतं विषयांचं. आणि ते जर सोडलं तर आपल्याला परमार्थात अहंकार, आसक्ती ह्या गोष्टी राहत नाहीत. परमार्थात अहंकार आणि आसक्ती मिळवली की तो प्रपंच होतो, आणि प्रपंचातला अहंकार आणि आसक्ती दूर केली की परमार्थ होतो. हे एवढं एक तत्त्व लक्षात ठेवायचं. विषय त्यागाचं गणित सुटलंय की अजून क्लिष्ट होतंय का, ते आसक्तीनं, स्वार्थानं आपण किती लडबडलेले आहोत याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून पुढे आता समर्थ काय म्हणतात बघूया आपण. जयासना ही अनुताप, हेची एक पूर्वपाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. समर्थ म्हणतायत की आपले आजपर्यंतचं जे आयुष्य आहे ते वाया गेलं असा अनुताप न होणं. अनुताप म्हणजे पश्चाताप, तेच एक पाप आहे. आता कालच मला कोणतरी म्हणलं, आता या वयात काय करायचं हो, आता या वयात फक्त आपण परमार्थाची वाटचाल करायची. कोणाशी बोलले बरं मी, हां, शिवथरघडचे जे एक विश्वस्त आहेत त्यांच्याशी सहज बोलणं झालं. आणि ते म्हणाले की किती वर्ष, किती आयुष्य आपण ते आधी आपल्या मुलांचं केलं, मुलाबाळांचं केलं, आता नातवंडामध्ये किती रमायचं. तर आता हेच वय आहे की आता आपल्याला परमार्थाकडं आपण
पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. या संघाचं म्हणजे विषय संघ, संसार संघ हे सगळे सोडून द्यायचे. कारण त्याच्यापासून आपण आजपर्यंत माझं आयुष्य वाया गेलं हे सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही. आणि मग माणसाच्या मनात अनेक विक्षेप येतात. म्हणून पतंजलीनं म्हणले, योग हा चित्तवृत्ती निरोध हा. चित्ताचे अनेक विक्षेप पण आहेत आणि ते जर आपण काढून टाकले नाहीत तर मत्सर जागा होतो. म्हणजे पश्चाताप ज्याला होत नाही त्याचं ते पूर्वजन्मीचं पाप आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि वैराग्य आणि अनुताप नसल्यामुळं दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. अहो, त्यांच्या बायकोला काल नोकरी मिळाली म्हणजे झाला मत्सर सुरू. माझी एवढी डिग्री आहे, मी एवढे शिकलेली आहे, मला अरे मिळत नाही म्हणजे तू काही प्रयत्न केलेस का? पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की कृतकर्माबद्दल माणसाला पश्चात्ताप व्हायला पाहिजे. आणि तो जर झाला नाही तर या मत्सरापायी आपलं सगळं नुकसान आपण करून घेतो. की मला जे मिळतंय ते तुला मिळत नाही, याच्याबद्दलची पुढची ओवी आहे की हा मत्सर का निर्माण होतो. समर्थांनी इतकं मानसशास्त्र म्हणजे जाणलेलं होतं किंवा ते मनोशास्त्रज्ञच होते आणि त्यामुळे त्यांनी एवढे मनोबोधही लिहिले. एवढे दासबोधामध्ये इतके सूक्ष्म त्यांचं निरीक्षण आहे प्रत्येक गोष्टीत की हा मत्सर का निर्माण होतो. 15व्या ओवीत ते म्हणतात, मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके जना, खात्यास न खाते देखो सखेना, ऐसे आहे. अगदी रोजची दैनंदिन जीवनातली त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो. आणि हे सगळं लोकांना माहीत आहे की ज्याला खायला मिळत नाही ना तो दुसऱ्यांना खाताना पाहिलं की त्याच्याकडे ते बघू शकत नाहीत आणि ते सहन करू शकत नाहीत. त्याच्याबद्दल आपल्याला समर्थांच्या जीवनातले अनेक प्रसंग आपल्याला माहिती असतील. समर्थांचा लाडका जो शिष्य आहे कल्याण, आणि त्या कल्याणाच्या बाबतीत ते आता खाण्यावरून आलं म्हणून मला जास्त आठवली ती कथा किंवा सांगावीशी वाटतेय. समर्थांना कास म्हणजे श्वासाचा, खोकल्याचा त्रास व्हायला लागला होता आणि तो काही त्यांचा त्रास कमी होत नव्हता. तर त्यांच्याकडे एक सद्गृहस्थ आले आणि ते म्हणाले की महाराज तुम्ही पाणी कुठलं पिता? तर म्हणे गडावरचं, तळ्यावरचं. ते म्हणे साठलेलं पाणी तुम्ही पिऊ नका, तुम्ही वाहतं पाणी प्या. म्हणून नदीचं पाणी आणायचं. आता आपल्याला माहिती असतं सज्जनगड उंचावर आणि खाली उरमोडी नदी वाहतीये, कुणी आणायचं पाणी एवढ्या खाली जाऊन? अहो, कल्याण एका मिनिटात तयार झाला आणि तो म्हणला मी आणतो. आपण गडावर पाहिले असेल सगळ्यांनी की एवढे मोठाले हांडे तिथे ठेवलेले आहेत शेजघरामध्ये आणि तेवढे हांडे भरून हा पाणी आणायचा आणि समर्थांचे कपडे पण धुवून खालून घेऊन यायचा. तर म्हणजे तो इतका हे होता, ताकदवान होता, बलभीम होता म्हणूया आपण, की इतकं तो फिरून आला तरी सगळं आणायचं. एवढाले हांडे त्यानं आणायचे आणि थकून जायचा, घामानं निथळून जायचा. त्यांचे जे इतर शिष्य होते ना त्यांना जरा बरं वाटायला लागलं की हा गप्पूच्या गप्पू आहे आणि नुसतं कष्ट काही करत नाही, तर आता बरी याला सेवा करायची संधी मिळाली किंवा इतकं पाणी आणतोय, धापा टाकत आणायचा, हो घामाच्या धारा निथळायच्या. हे सगळं पाहिल्यावर समर्थांना खूप वाईट वाटतं आणि समर्थांनी कल्याणाला विचारलं की अरे गडाच्या पायथ्यापासून तू पाणी आणतोयस, तुला एवढे कष्ट पडत आहेत, तर तू जरा चांगला काहीतरी आहार घे म्हणतात, किंवा उद्यापासून पाणी आणायला जाण्यापूर्वी कोठीत जायचं आणि त्या कोठावळ्याकडून मिळेल ते काहीतरी खात जा रे पहिल्यांदा, आणि जे मिळेल त्याचा पहिला बलभीमाला म्हणजे हनुमानाला नैवेद्य अर्पण कर आणि मग तू 2 प्रहरी पाणी घेऊन वर यायचंस. तर ते सगळं त्यांनी मान्य केलं. तो गेला पाणी आणायला. मग समर्थांनी कोठीवाल्याला सांगितलं की अरे कल्याण पाणी आणायला जातो तर त्याच्यासाठी तू काय कर, अधेली म्हणायचे पूर्वी, पायली अधेली, तर अधेली हरभऱ्याची डाळ घे, 250 गूळ आणि पावशेर साजूक तूप देत जा. आणि ते काही याच्यात दिरंगाई होता कामा नये.
मग रोज कल्याणासाठी पुराणाचा बेत व्हायला लागला. इकडं तिकडं सगळं भोजन त्याला चांगलं मिळायला लागलं, इतकं चांगलं सुव्यवस्थित की बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखायला लागलं. मी जे आत्ता म्हणलं ना की जो भुकेलेला आहे त्याला तर होतेच, पण ज्यांना खायलाही मिळते तेही इतरांची असा मत्सर करायला लागतात. आणि त्यांना वाटतं की हे समर्थ पक्षपाती आहेत, आम्हाला भाकरीचे तुकडे आणि ह्यांना मात्र पुरणाची पोळी. म्हणून अक्षरशः त्यांनी तर त्या शिवाजी महाराजांकडे सुद्धा ती तक्रार केलेली होती. पण ठीक आहे, आता काय करायचं. ते सांगतात की सगळ्यांना समानतेनं वागवलं पाहिजे. इथं काय नुसतं पाणी आणायचं आणि खुराक झोडायचा, बाकी हा काय करतो म्हणे, याची इथं राहण्याची काय फलश्रुती आहे वगैरे. तर आणि म्हणे काय करावं, साधन करावं, जपजाप्य करावे, दासबोधाची पारायणं करावीत, असं समर्थांनी वागलं पाहिजे असं तो सांगतोय. बाकीचे शिष्य म्हणतात. आणि एके दिवशी मग समर्थांनी त्यांची सगळ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांना असं वाटतं की ह्याचे आता कष्ट बंद व्हायला पाहिजेत, म्हणून त्याचा खुराक बंद होईल असं सगळा आटापिटा ते करत असतात. खरं म्हणजे समर्थांनीच तिथं झोपडी बांधून राहायला काय हरकत आहे, कशाला एवढा हे अट्टपुटन, हा डाळ गप्पू फक्त राहतो न खातो न एवढं हे करतो, तर त्याला डाळ गप्पू हे नाव मिळालं बरं. मग मी आत्ता म्हटलं तसं शिवाजी महाराजांच्या डोक्यात या बाकीच्या शिष्यांनी भरवलं बरं का. ते सगळे गडावर जात होते समर्थांचे शिष्य आणि हे, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी पाहिलं की खरंच की शिवाजी महाराजांच्या कानावर आलं. आणि त्यांनी पाहिलं तर हा सगळं आणतोय. मग त्यांनी चांगल्यानं सांगितलं बरं का, अहो त्याचे कष्ट कमी करायला पाहिजेत, त्याला अध्ययन करायला मिळत नाही, साधना करायला मिळत नाही. मग शिवाजी महाराजांनी समर्थांचं दर्शन घेतलं. आणि काय म्हणतात समर्थ, म्हणतात काय शिवबा नित्यनेम दासबोध वाचन चालू आहे ना. अहो म्हणे राज्यकारभारातनं कुठं काय मिळतंय, काही करायला मिळत नाही. समर्थ म्हणतात नाही, शिवाजीबा म्हणतात मग मी तुमच्या इथे राहतो आणि मी आता सगळं करतो. तर म्हणे असं कसं होईल म्हणे. शिवबा म्हणतात इथं हा माझ्याजवळ राहून तरी कशावरनं कल्याण होईल. हा डाळगप्पू पहा ना, माझ्याजवळ राहतो पण साधन नाही, जपजाप्य नाही, उपासना नाही, काही करू शकत नाही. सारखं नुसतं पाणी आणणं आणि पुरणाचं जेवण सोडणं. मुद्दाम समर्थ अंतर्ज्ञानी होते, त्यांनी ते सगळे हे केलेलं आहे. मग तुम्ही राज्यकारभार करताना दासबोधाचा एखादा समास तरी वाचत असाल तर ते म्हणतात तेही होत नाही. मग आता हे म्हणतात आमचे बघा हे सगळे शिष्य, कोणी समास वाचतो, कोणी दशक वाचतो, कोणी दासबोध वाचतो पूर्ण एका दिवसभरात. आणि तो आचरणात आणणं दूर आहे, पण काही का असे ना निदान 11 पारायणं झाली असतील. तर एक शिष्य म्हणतो महाराज 11च काय, या देहाकडून 111 पारायणं झाली. दुसरा म्हणतो मी 1111 पारायणं केलीत. समर्थ म्हणतात पहा केवढा शिष्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारला. ते म्हणतात एक ओवी आठवते का रे. तर कुठली ओवी. ते गुरुची काहीतरी त्यांनी ओवी विचारली आणि कुणालाच ती आठवेना. ओवीवर एक जण म्हणतो अहो मी तर या ओवीवर पारायण हे केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. मूर्खासारखं काही बडबडू नका. ओवी काय आहे, दासबोधात कुठे आहे तेवढं सांगा म्हणतात. थांबा म्हणे आम्ही कल्याणाला बोलवतो. तर कल्याण ऐसा गुरु पूर्णपणे अशी ती ओवी होती. अहो कल्याण काय म्हणे दगड सांगणार, तो नुसता हे आहे डाळगप्पू आहे. पण कोणी ते समर्थ म्हणतात मीच हाक मारतो. त्यांनी त्याला हाक मारली आणि तो अक्षरशः सारवत होता. तर तसेच शेणाचे हात घेऊन तो आला आणि म्हणतो महाराज काय गुरुवर्य काय करायचे. तर तुझ्या म्हणे वाचनात आली आहे का ऐसा सद्गुरू पूर्णपणी. तो म्हणतो हो, ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहे विणलो टांगणी तया प्रभूसी. ही ओवी दासबोधाच्या 7व्या दशकात पहिल्या समासात 18वी आहे. अरे बाप रे, पहा म्हणे दासबोध सगळ्यांनी उघडून बघा, तो काहीतरी गप्पा मारत असेल. आणि शिष्यांनी दासबोध पाहिला. तो ओवीचा ठिकाणा अगदी बरोबर होता. पुढं समर्थांनी अजून जाणीव एकदेशी की सर्वगत असा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणतात की कल्याणा इतकं बरोबर उत्तर देतोयस, पण दासबोधाची किती पारायणं केलीस रे. कधी केलेले दिसत नाही. कल्याण म्हणतो पारायण कधी करणार,
आयुष्यात फक्त एकदाच तोही ग्रंथ लिहिण्याच्या वेळी पारायण केलं, तेवढंच माझं महाराज. एकच पारायण झालं आहे हो गुरुवर्य. आणि सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणजे अशी दुसऱ्याची मत्सर करणं किती चुकीचं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणून ही 15वी ओवी मला फार भावली की मज नाही तुझं साजेना. आता व्यवहारात तर बघतोच आपण, मी आत्ता म्हणलं तसं, की शेजारचा पंचपक्वान्न खातोय आणि मला मात्र चटणी भाकरी खायची वेळ येते. तर अशी वेळ येऊ नये म्हणून एक ओवी फक्त घेते अजून. भाग्यपुरुष थोर थोर त्यास निंदिती दिवाळखोर, सावास देखता चोर चरफडी जैसा. त्या भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर लोक किती निंदा करतात. सज्जन माणसाला बघून चोर चरफडतात. तशातलाच हा सगळा प्रकार आहे की दिवाळखोर जे आहेत, भाग्यवंत जे लोक आहेत त्यांची ही टवाळखोर म्हणलेलं आहे. दिवाळखोर म्हणजे टवाळखोर बरं का, दिवाळा अशा नाही आहे. तर शहाजोग माणसाला पाहून चोरानं चरफडावं आणि सावाला देखून चोर चरफडतात. त्याप्रमाणे मोठमोठे भाग्यशाली पुरुषसुद्धा असतात, त्यांची निंदा दिवाळखोर करतात. आणि ही मत्सरी लोकांनी विरक्तांची निंदा आणि वैराग्याची टवाळी केली म्हणून काय होणार आहे असा पुन्हा प्रश्न विचारला जातो. आता गोंदवल्यात सुद्धा असे कितीतरी लोकांनी त्यांची निंदा केलेली आहे. समर्थांची पण करतच असायचे. आत्ता मी म्हटलं तसं एकनाथांची निंदा बघा ना, त्या गाढवाला पाणी त्यांनी पाजलेलं आहे. लोकांनी छिथू जितक्या वेळा स्नान करून आले तितक्या वेळा त्यांच्या अंगावर ते तरुण थुंकलेले आहेत. तर त्यांनी 108 वेळा स्नान केले. उलट त्यांनाच म्हणतात की धन्यवाद, तुमच्यामुळं मला आज गंगेचं 108 वेळा स्नान केलं. असे टवाळखोर जागोजागी असतात, पण संत त्याची कधी पर्वा करत नाहीत. कारण ते भाग्यपुरुष आहेत, ते थोर आहेत, भाग्यवंत आहेत आणि त्यांची आपण कुठे बरोबरी करू शकणार. मला असं वाटलं होतं आज मी 20पर्यंत ओव्या घेईन, पण माझ्या हातून काही सेवा थोडीशी अपूर्णच राहते. ह्या काय म्हणूया आपण, श्रीरामांचं जितकं आपल्याला हे करता येईल, काय म्हणू आपण, प्रार्थना करता येईल ती करूयात आणि मी माझ्या वाणीला विराम देते. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊवाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे छिद्रत्नांची खाण रे, एकाएकी जाण रे, प्राणाचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे. विश्वाचा विश्राम रे देवांचाही देव रे, तो हा स्वयं देव रे. अलक्ष लक्षुनी साधी मंदी ठेवू ठेव रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. मिथ्या हे अनेक रे स्वामी साथ स्वामी एक रे. विष्णू कृपा जगन्नाथा करी हा विवेक रे. विश्वाचा विश्राम रे शिवाचा आराम रे. भक्त पूर्ण काम रे मुक्तयोगी जन गाती जयासी निष्काम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम माझे गाऊ त्याचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे. कुणाला जर प्रार्थना म्हणायची असेल तर म्हणा, नाही तर मग मी म्हणते. श्री नाम घेते कोणी? घ्या घ्या. कोण घेते? मीच घेऊ? हो घ्या घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ सर्व जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जय जय रघुवीर समर्थ. मला क्षमा करावी काही अपूर्णता असेल त्याबद्दल. हो जय जय रघुवीर समर्थ. बोला. जय श्री जय जय आत्ताची जय जय रघुवीर समर्थ आत्ताची हे प्रार्थना लिंकवर पाठवू शकाल? हो हो पाठवीन 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 पाठवीन. मला फारच सुंदर. बर बर नक्की बघा जमलं. हो 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 पाठवते पाठवते लिहून पाठवते. चालेल हं. चालेल चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद. हं. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अरे वा कोण बोलते? छोटा दिसतोय कोणतरी. समीरा समीरा म्हणाली. हा हा अरे वा छान छान. शुभेच्छा ग तुला. हो धन्यवाद. शाळेला निघाली. हा अरे वा वा छान. एवढं ऐकतायत कौतुक आहे मुलांचं. हो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.